तुम्ही धरता मांडायचं नाही. बरं हॅलो प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। पूर्व संगी रजनीचरी वेढियला तो श्रीहरी, पुढे वर्तले ते चतुरी, सावधान ऐकावे। गणेश गणपती शारदा देवी अखिल कोट ब्रह्मांड नायकाने उपस्थित असलेले श्रोते मायबाप सगळ्याचे चरणी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान ऐका। उत्तरकांड आणि 7व्या अध्यायाला आपण प्रारंभ करत आहोत। जगाचं अधिष्ठान ज्याला म्हणायचं, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते, त्याला असणाऱ्या रजनीचर मध्ये राक्षसाने वेढा घातलेला आहे बरं का। रजनी म्हणजे रात्र, रजनी म्हणजे काय, रात्र, रात्रीमध्ये जे फिरतात अरे का नाही, रात्रीमध्ये त्याला रजनीचर म्हणायचं। त्याने असणारा वेढा जगाच्या बापाला टाकला। बोला श्रीहरी पर्वता सभान, राक्षस ते मेवढदान। श्रीहरी शुक्ल प्रभांजन, दानादान राक्षस मेघा। आता राक्षस म्हणजे त्या ठिकाणी कसपटासारखे बरं का, देवा पुढं माणूस पाला पाचोळा आहे का। जगाचा बाप आहे राक्षस म्हणजे काय, की पत्ती पर्वतासारखा असणारा परमात्मा आहे, म्हणजे व्यापक असणार आहे। राक्षस म्हणजे तोडके, तोडके लिमिट असणार आहे। काय लिमिट, काय करणार आहे ते बरं का। बोला आवकळीचा प्रजन्य बळविन करिले, गरजाना तैसे राक्षस बळहीना, संग्रामादान पर्वतले। आताच पालय की पालय का नाही, अवकाळीचा पाऊस, आणि अवकाळीच्या पावसामध्ये एवढा दम नसते का, असते दम होय मामा, असतंय का। तसं या ठिकाणी जीव परमात्म्याला चॅलेंज करू शकत नाही। जीवाची किती धाव आहे, सारड्यासारखी धाव असते का नाही। शून्य मिनिटाच्या आत खेळ खालास, लॉकडाऊन मध्ये बघितलं आपण आहे का नाही, मी म्हणणारे मेले का नाही देखत। तसा असणारा या ठिकाणी परमात्म्या पुढे असणारे हे राक्षस असणारे निर्बळ। बोला जेवी मशका पर्वत माता, असंख्य वैसकिया तत्वता, परितो भाळ प्रवचिता, अनुमात्रा उपदेना। मला सांगा, अँडीज पर्वत आहे किंवा हिमालय नावाचा पर्वत आहे का नाही, आणि त्याच्यावर चिलट बसली लाख होत होय, लाख चिलट बसलेली। अहो तुमच्या अंगावर बसू द्या मामा, काय तुम्हाला वाटतंय का। तसं परमात्म्याला चॅलेंज करण्यासाठी हे राक्षस आलेले आहेत बरं का। सोमाली माली असणारे 2-3 राक्षस आहेत। उत्तरकांड कुणीच ऐकलेलं नाही, आणि त्याच्यामुळे ऐकणाऱ्याची फजिती सांगणाऱ्याची इतकी नाही, पण ऐकणाऱ्याची असते। बोला जैसे माता सागरी, किडता तिरे सही परवारी, ते पारदी आकडी जळ भरता तरी, तैसे श्रीहरी करू पाहे। बघा या ठिकाणी कोळे असतात, कोळे आहे का। पारधी म्हणजे कोळी, पारधी वेगळा आहे, इकडे हरणाकडे आहे पारधी। पारधी म्हणजे हरण, हरण पारधी। पण इथं जलचर प्राणी पकडणारे कोळे असतात। कोण असतात, कोळ्याची लोक। आणि ते जाळ टाकलं की बरोबर असणारा मासं पकडतात। असं परमात्मा चतुर आहे, कोणाला कसं मारायचंय आहे का नाही, कुठं मारायचंय, 0 मिनिटाच्या आत त्याचा खेळ कसा खलास करायचा
म्हणजे चतुरातू शिरोमणी बोला. त्या राक्षसाचा मग मानव जसे अति कठीण जैसा बळीयाचा प्रवंचन भूतगान पैगाठी. बघा या ठिकाणी प्रभंजन म्हणजे वारा. सोसाट्याचा असणारा झुंजार असणारा वारा असतो. प्रलय काळचा वारा असतो. प्रलय काळचा वारा म्हणजे साधा नसतो बर का. तसं राक्षस जे आहेत बर का त्यांचे असणारे बाण आतेशे त्यांनी पण देवाकडूनच घेतलेले आणि कुणाकडून ते सामर्थ्यशाली झालेले देवाकडून असणारे तसे असणारे या ठिकाणी त्यांचे बाण सुटू लागले. बोला. राक्षस बाणाचा शिरावा वेळता झाला त्या माधवा पुढे जे वतले श्री राघवा सांगेन रे मी अवधारी. ऐका 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 वेडा टाकला. ऐका नाही आता एकटा जरी असला वेडा टाकल्यावर काय चिंता काय करते. हा पर्वताला असे कोट्यवधी येऊ दिला. ऐका नाही जगामध्ये एक परमात्मा आहे. वीर मध्ये एक परमात्मा आहे. दुसरं म्हणजे संत वीर आहे. बाकी जगामध्ये वीर नाहीत बर का. आणि तसं या ठिकाणी जसं आता पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक केला आहे का नाही नामोनिशान त्याचं राहिले का आलं का नाही घाईला आला का नाही. तसं असणारा या ठिकाणी राक्षसांची अवस्था. बोला. वैष्णवी माया आकल घातले व्रतांचे पटाळ रणी मांडला कठोर वीस खडी परस्परे. बघा या ठिकाणी माया परमात्म्याचे ऐका नाही माया. हा मायेचे अनेक असणारे प्रकार आहे. स्वयं मोहिनी असणारी माया आहे त्यांच्यावर टाकली ऐका ना. टाकल्यानंतर राक्षस असणारी वेडी झाली. वेडी म्हणजे पागल झाली. पागल त्याला देव कळाना गेला ऐका ना. आपलं बी लग्न झाल्यावर आपल्याला आई कळत नाही. बायकोच्या पुढं पुढं कळते आई. तशी राक्षस असणारी पागल झालेली आहेत बरं का. बोला. रथा लोटती रथावरी कुंजरा दळले कुंजरी आसिवारी सैन्य सागर याव्रता. आता या ठिकाणी होणारी की जानेरी लावारी की सुतारी असते. भांडणात कसं असते बरोबर आहे का. वेलती जाईल आहे का नाही. त्याला दोन आपण बी मारायच्या. तसं रथावर रथ असणारे बर का. हत्तीवर हत्ती असणारे घोड्यावर घोडे असं या ठिकाणी विद्ध तोंबाळ असणारा चालू झाला. बोला. ते राक्षस पर्वताकार हानी ते झाले शस्त्र संभार जैसा वरना माझी दिवटीवर प्रळयामाय पळे करी. बघा या ठिकाणी राक्षस म्हणजे काय पण खाणारे आहे का नाही. आणि कुणाचं पण खाणारे डावारा न बोलवितात आणि कुणाचं बी चुरून खायचं आणि त्याच्यामुळे त्याचं वजन वाढलेलं. आवड हवे असणारे राक्षस बर का. असं या ठिकाणी राक्षस आणि देवांचं असणारं विद्या चालू झालं. बोला. आश्रदाटले भूमंडळी तेने दश दिशांतरी पडली विराविरते ते काली हानितले झाले आपण आपण ते. बघा या ठिकाणी आकाशामध्ये बाणाचा वर्षाव चालू झाला. देवानं तर माया सोडलेलीच होते. माया सोडल्यावर आपलं बी कळत नाही. अहो माया आल्यावर आई कळत नाही. समोरची आई आमच्यासाठी सांगू लागतं तुझी आई आहे की ही आहे का नाही. असं राक्षसाला कळालं आपण आपलीच मारायला लागलो आहे का नाही. असे असणारे राक्षस त्या ठिकाणी बेधुंद झालेले आपल्या सैन्यावर बाण. बोला. आपले सैन्य आपण मारते झाले राक्षस गाण सरेची करती गाड घडलेन आपण आपण मानवती. हे या ठिकाणी आपलीच माणसं आपणच मारायला लागला. जातबाईच मारायला लागली आहे का. जातबाई आमचीच आमच्यावर उलटली. म्हणजे याचा अर्थ काय झाला त्यांचं राहिलं का काही जाणीव संपली त्यांची आहे का नाही. जसं एखादा म्हातारा माणूस असतोय आहे का नाही. बायकोलाच म्हणतोय आमचं घर कुठं आहे. तसं असणार त्यांची जाणीव संपली
आपली माणसं आपण मारायला लागली. बोला शस्त्रे सनसना वाजत जैसा आपले काळता वात तोही त्रास गाठ होत वीरग्रजता वाळीवा. वीरस्त्री निर्माण झालेली आहे बरं का अंगामध्ये. आणि वीरस्त्री निर्माण झाल्यानंतर आता मारायचे किंवा मारायचे त्याच्यामुळं बाण असणारे सन 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 प्राण त्या ठिकाणी होऊ लागले बर का. मघानिशावरी रागे शोभला श्रीहरी शारंग धनुष्य गणत्कारी नाग अंबर नसमाया. देवानी असणार लागव केला हातामध्ये धनुष्यबाण. ऐका नाही धर्माची मूर्ती आहे परमात्मा मध्ये. ऐका ना विष्णू परमात्मा धर्माची ते मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज असा असणारा परमात्म्याने हातामध्ये धनुष्यबाण त्याचा टणक कान. त्याच्यामुळे राक्षसांची काळी ढिल्ल झालं धैर्य गळून गेलं बर का. राक्षस वेळी झालेली वेड्यासारखं बघायला लागले. बोला राक्षसाच्या शिराते तोडता झाला क्रोध बहुते जैसा व्यवशर मायाते महात्मा ज्ञान निरसिपय. बघा या ठिकाणी अवस्था परमात्मा त्या ठिकाणी अधर्मी जे लोक आहे जे दुष्ट पापी जे आहेत बर का त्यांची असणारी कटा 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 शेतकरी जसा कंस खोडतो ना त्या पद्धतीनं परमात्मा शिर खोडायला लागले. बोला सर्व घात पान घेऊन या करी क्रोधे सोडिला दैत्यावरी तेने क्षणा मात्रा भितरी केली बोहोर राक्षसाची. परमात्म्याचे त्या ठिकाणी अगणित बाण आहे. एक बाण सोडला की कोटी बाण लागव असणार आहे बरं का. एक बाण आणि त्याच्यामुळे व्यापक असणारा त्या ठिकाणी संवाद चालू झालेला आहे का नाही. सगळे राक्षस जे आहे बरं का त्यांची मुटकी तटा 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 तुटू लागले. बोला निशाचर पारुणी भूमंडळी पान भेदून गेला पाताळी शेष काप तसे चळचळी कुर्म कळकळी पैधाके. पान त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी त्यानं सगळ्याचे असणारी हत्या केली आणि हत्या केल्यानंतर खाली गेला पाताळामध्ये बळीकडे असणारा गेला आणि सगळे असणारे त्या ठिकाणी शेषनाग सुद्धा घाबरला. आता पृथ्वीचं काय खरं कासव असणारा घाबरला असतं दिग्पाल असणारे घाबरले जगदंबा सुद्धा घाबरली बर का. जगदंबेचं कुंकू कसरलं गालावर आलं. बोला सेवेची पाच जन्मे ताटीला नेणुनादे काळ कापला दीर्घदांच्या श्रवण रेव्या बधिरता प्रयाली. परिणाम काय झाला शंख वाजला विद्याचं सायरन त्याला म्हणायचं सायरन. तिथं पाकिस्तानला जाऊन विचार आता त्यांची कशी त्या ठिकाणी धारावर बसली होती त्या ठिकाणी त्यांची अशी पाचावर धारण बसली अष्टदिग्पाल आठ दिशेला. त्या ठिकाणी कासवती आहे बर का नाग शेषनाग सगळे असणारे घाबरले. आता काय होतंय काय की लॉकडाऊन मध्ये कसं झालं आपली कशी पाचावर बसली होती आता काय होतं काय की तशी अवस्था त्या राक्षसांची. बोला शशी सूर्य कंपया मान नक्षत्रे पडतीये गळवणा मेरु मस्तकालवणा समुद्र जीवन उत्तंबळले. जगा काळ खाय काळाचं घड्याळच बंद पडलं आहे का. काळ जो आहे बर का त्याची गती असणारी बंद पडली. काळाला बी कळायला गेलं बर का. काळ सुद्धा त्या ठिकाणी वेडा झाला. नाधे राक्षस झाली वेळी समरांगणी प्रलुबडी एका झाली हळबडी गाडी करो करी निमाली. बोलले आहे का नाही. नवरा बायकोचं भांडण आणि सकाळी संध्याकाळी चालू झालेलं पहाटे 3 वाजता बोलून जाते ती त्यांनाच कळत नाही काय बोलते ती आहे का नाही. तशी असणारी राक्षस बोलली बर का
कशाच्या नादानं? त्या असणाऱ्या शंकाच्या नादानं भरून गेलेली वेळी झाली. बोला. सैन्य मारले समस्त खंडरत चक्राचे झाले पीठ धुरकृती तसे रे कंठ प्राण त्याग तर नरंगी. बघा या ठिकाणी सगळे रथ चुराडा झाले. खच असणारे त्याचे पडले. स्मशान वाटिका त्या ठिकाणी झाली बर का. रक्त त्या ठिकाणी झाडले गेले राक्षसांचा. बोला. जैसे सिंहाचे गर्जना कुंजराचा परे प्राण तैसे प्राणात राक्षस सैन्य पाच जण नादे करी. वनराज असणारा सिंह ऐका नाही वनाचा राजा आहे आणि त्याने असणारे त्या ठिकाणी गर्जना केल्यानंतर ची 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 करत हातीचे कळ पडतात बर का. तीच अवस्था असणारी राक्षसांची झाली. बोला. रणी नदीवाय अशुद्ध गाळी राक्षस करवळे याचे दरडी समराग्नी झुंजती करविकडी त्याची परतरी पावले. बघा या ठिकाणी रक्ताची असणारी नदी वाही लागली नाही का नाही. त्यांची मुंडकी असणारी छाटली गेली. वीरश्री असणारी राक्षसाच्या मध्ये जागृत झाली. पण कुणाला मारतो हे कळायला गेलं. बोला. रण बसंत रे वाजला विधी विरुद्धले न्याळा तोची पळस फुलावला आरते ते करुणी. मळवट असणारा रक्ताचा जसं पळस फुलावा बर का. रक्ताची असणारी नदी वाही लागली बर का. आणि त्याच्यामध्ये असणारे रथ घोडे हत्ती मुटके असणारे वाहून चाले. हत्यार वाहून चाले. बोला. पडले संख्यात वीर घायल झाले बहुता कोची कोकिळा तरहत आळपीत पंचमसुरी. वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर वृक्षाला पालवी बहर असणार आहे. तो बहर तसा विद्याला असणारा बहर आलेला आहे बर का. राक्षस मंडळी त्या ठिकाणी त्यांचं रक्तपात त्यांचं पाणीपत आणि स्मशान वाटिका त्या ठिकाणी जसं वसंत ऋतूमध्ये कोकिळीचं कुंजन असतं त्या पद्धतीने रणभेरी. बोला. आरवी रजनी खंडिता दिवाते समुद्र हेरावात तैसा बिहारी रे प्रतीत आरवी सैन्याते. बघा या ठिकाणी मर्दान केलं सैन्याचं बर का. सूर्याच्या आकर्षणानं भरती भरती सागराला त्या ठिकाणी नसते भरती ऐकाने भरत येत. तसं या ठिकाणी आनंदाचं भरत परमात्म्याला आलं. राक्षस संपले. बोला. शाळंग धनुष्य पाशुनी शर मन वेगा परीस कोर सुटले तेने निशाचर रणी भूमीवर पाहिले. परमात्म्याचा बाण आहे का नाही. बाण गतीची गती आहे. आपल्याला आपलं उठायचं म्हणजे असं दोन हात करून उठावं लागतं. आपल्यालाच आपला भार जड झालाय आहे का नाही. चालायचं म्हणलं की आपण पाणीसारखं चलतो असं चालाय बी नाही आपल्याला आहे का नाही. पण परमात्म्याच्या बाणाचा वेग ॲव्हरेज आहे का नाही. मनाची गती जास्त आहे. मनाच्या गतीपेक्षा त्या ठिकाणी मंत्राची गती जास्त आहे. मंत्र शक्ती माहिती आहे ना. मंत्रापेक्षा संतांची गती जी असते आणि संतांची आणि परमात्म्याची गती एकसारखी बरं का. त्या गतीनं एक क्षण पातळ लावतो न लावतो तोपर्यंत खेळ खालास. बोला. शरबत सिंह विदाई सिंह गदाते विदाई गदा व्याघ्र कुणी व्याघ्रा भये चित्ताचे. बघा या ठिकाणी वाघाला चित्ता खातो जसं सिंह असणारा हत्तीला खातो. अन्न साखळी सांगितली. अन्न साखळी कोण कोणाला खाते. मांजर असणारा उंदराला आहे का. तसं असणारा त्या ठिकाणी साखळी जी आहे बरं का चित्ता हा त्या ठिकाणी वाघाला. बोला. चिता श्वान वेळा थोरा एकमेकाचा करती रे सहार श्वानास
साखळी पुढे गेलेली आहे. काय काय सांगितलं ऐकलं का? चिंता असणारा कुत्र्याला खातो. हडवैर आहे त्यांचं, हडवैर. चिंत्या पुढे जर कुत्र जर दिसलं ना, कुत्र्याचा खेळ खेळा निमित्ताच्या. दुसरा असणारा या ठिकाणी मांजर आणि कुत्र्याचा हडवैर आहे. मांजर आहे का? कुत्र जर चांगलं चांगलं पाहिजे कुत्र, बरं का? तसलं नसाय पाहिजे, कसलं अक्षय कुत्र. त्यानं मांजराला बघितलं की मांजराचा खेळ खेळा, मांजरानं उंदराला बघितलं की उंदराचा खेळ खलास. बोला. उरके फेकते की जाणते से हरीचे शरीरावर राक्षसासले करणी बना वीरगार पारिले. उरक म्हणजे सर्प. सर्प तसे उंदराला गिळून टाकतात, आहे का? सर्प तसे असणारे राक्षस सगळेच्या सगळे नामशेष परमात्म्याने केले. बोला. वीर पारिले रे रणमंडली जैसा प्राणी सुशुद्धिकारी नाकी तुडी पळे दुरी त्याच्यात स्मरण नाही. बघा या ठिकाणी जाणीव संपल्यानंतर माणसाची जाणीव इथला तांबे सुद्धा गेले जवळचा बर का, नाही का? झाला ही ना शक्ती नाक डोळे गळती सांडोनिया पडती रांडा पोरे. बायको सुद्धा म्हणते ही गाडव कसं मारावं, नाही का? तसं असणारी अवस्था धुळखात असणारं सैनिक पडलेले, त्यांची जाणीव गेलेली. आपण काय करतोय, आपलं काय झालंय काहीच कळेना. बोला. कोट्यानु कोटी राक्षस मान विष्णू पावला यशा उरले तिही घेतला त्रास लंका प्रवेश तिही केला. बघा या ठिकाणी सगळे कोट्यानु कोटी असणारे राक्षस आताच्या भाषेमध्ये अतिरेकी मारले, आहे का नाही? अतिरेकी, अति आहे का नाही? आणि त्यांना मारून टाकलं. किती मारले? कोट्यानु कोटी. 3 राहिले, आहे का नाही? आणि 3 राहिले ती असणारा भगोबाई सारखं पळाले. बोला.